ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव या प्रकरणी काय बोललेत पाहूया। चोरांना ॲक्सिडेंट करणाऱ्यांना एक नवीन पळवाट काढण्याचा मार्ग मिळाला आहे। ॲक्सिडेंट केल्यानंतर गायब व्हा, तुमचं ब्लड सॅम्पल दुसऱ्याचं हजर करा, ड्रायव्हर तिसरा हजर करा। 60 तास होऊन गेले, 60 तास हा शहा गायब होता कुठे, तो पकडला गेला कसा नाही। आणि म्हणून याच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाचा हात असावा अशी शंका आहे। बघा, वरळीतील हिट अँड रन प्रकरण नेमकं काय आहे आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। बघा, वरळीतील एस्ट्रिया मॉल जवळ कारची दुचाकीला धडक बसली होती। दुचाकीवरील दाम्पत्याला कारनं अक्षरशः फरफटत नेलं होतं। अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला तर पती जखमी झाला। कार शिंदे गटातील उपनेते राजेश शहांच्या नावावर आहे। कारवरची नंबर प्लेट देखील घटनेनंतर गायब होती। अपघाताच्या वेळी कारमध्ये राजेश शहांचा मुलगा मिहिर शहा आणि ड्रायव्हर होता। कार मिहिर चालवत असल्याचा मृत महिलेच्या पतीचा आरोप आहे, तर कार ड्रायव्हर चालवत असल्याचा राजेश शहाने पोलिसांना जबाब दिला होता। मात्र पोलीस मिहिर शहा आणि ड्रायव्हरला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मिहिर शहाला अटक केलेली आहे, त्यामुळे आता सत्य काय हे लवकरच समोर येईल।